नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहत आहोत. आता मल्लिका स्वानंदीला म्हणत असते, स्वानंदी तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? माझी मुलगी एवढ्या दिवसाने घरी आली आहे तर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचंच असतं का? का अशी वागतेस? का ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या मुलीला तू त्रास देईल अशा पद्धतीने वागतेस? हे बघ, मी तुला एकदा नाही तर कितीतरी वेळा ह्या सर्व गोष्टी समजून सांगितल्या आहेत. इथून पुढे माझ्या मुलीच्या मध्ये अजिबात पडायचं नाही. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अहो काकू, मी असं कुठे काय करते? मी तर काहीच करत नाही. तेव्हा ती म्हणत असते, हो का, तू काहीच कसं करत नाहीयेस? आणि तेव्हा जरा तरी विचार कर ह्या सगळ्या गोष्टीचा. तेव्हा मात्र इथे समर अशा पद्धतीने वागतोय की तुझं मात्र काही खरं नसणार आहे. त्यावेळेला मात्र स्वानंदी म्हणू लागते, हे बघा, मुळात मी तुम्हाला अजिबातच घाबरत नाहीये. तुम्ही मला घाबरत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे आणि तुम्ही मला घाबरताच वाटतं, बरोबर की नाही? अशा स्पष्ट भाषेमध्ये आता इथे स्वानंदी बोलू लागलेली असते. तेव्हा मात्र मल्लिकाला धक्काच बसतो की स्वानंदी एवढ्या ठामपणे ह्या सर्व गोष्टी बोलते आणि त्यानंतर लगेचच आता स्वानंदी तिथून निघून जात असते. पण मल्लिका मात्र म्हणत असते, काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवावी लागणार आहे. इथे मात्र स्वानंदी पुन्हा मागे वळते आणि म्हणत असते, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही मात्र जरा खूपच जास्त बोलताय? तेव्हा मल्लिका म्हणत असते, मी आणि काय बोलते? मी काहीच बोलत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर मात्र इथे स्वानंदी म्हणू लागते, तुम्हाला आणखी एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगते. हे बघा, तुम्हाला जर इकडे माझ्यामुळे भीती वाटत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे आणि त्याहूनही सगळ्यात मोठी गोष्ट एक मी तुम्हाला सांगते. राजवाड्यांना काय सांगायचं काय नाही ही गोष्ट वेगळी आहे. त्याचबरोबर मी इथे तुम्हा सर्वांच्या खानाखुणा आणि त्या सगळ्या गोष्टी इथे आता मी बघत होते, बोलत होते आणि त्यामुळे मात्र तुम्ही अजिबातच इथे ह्या सगळ्या गोष्टींचं अशा पद्धतीने माझ्यासमोर काहीही सांगू नका, कारण मला त्या गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे किंवा मी इथे त्यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वसुद्धा करून घेत नाही. पण एक गोष्ट मात्र काकू नीट लक्षात ठेवायची. हे बघा, आत्ता त्या जरी इथे आलेल्या असल्या तरीसुद्धा मात्र त्या किती चुकीच्या पद्धतीने इथे आल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या काय करत आहेत हे मात्र इथे तुम्हाला समजायला हवं. एक आई म्हणून तुम्ही मुलीला पाठीशी किती घालायचं, काय करायचं हे सुद्धा इथे आता तुम्हाला समजायला हवं, असं स्वानंदी स्पष्टपणे बोलू लागलेली असते. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते मनामध्ये, ह्या स्वानंदीचं तर जरा आतीच होतंय. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र आता मी हिला समजून किती घ्यायचं आणि त्याचबरोबर ही प्रत्येक वेळी माझ्यासोबत असं वागते. आता माझी मुलगी इथे आली आहे तर हिला मात्र माझ्या मुलीविषयी खूपच जास्त प्रॉब्लेम आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता स्वानंदीचे बाबा हे मंदाकिनीला म्हणू लागलेले असतात, मंदाकिनी तुझ्यासोबत कसंही आणि कशाही पद्धतीने वागलं ना तरी मात्र तू इथे ह्या सर्व गोष्टी अजिबातच समजून घेत नाहीयेस, कारण तू मात्र इथे फार जास्त चुकीच्या पद्धतीने वागतेस आणि त्याचबरोबर तुझ्यासाठी कितीही काही केलं तर त्याने काहीच फरक पडत नाहीये. तेव्हा मात्र रोहन सुद्धा म्हणत असतो, अगं आई, उलट तिने तुझ्यासाठी इथे एक नर्स अरेंज केली आहे, तिला तू थँक्यू म्हणायचं. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या सोडून तू अशा पद्धतीने कशी काय तिच्याशी बोलू शकतेस तेच मला मुळात काही कळत नाहीये. तेव्हा मात्र मंदाकिनी म्हणत असते, ही जी नर्स अरेंज केली आहे ना ती नर्स फुकट थोडी ना आहे. ती नर्स इथे पैसे घेणार आहे आणि त्याचबरोबर ती नर्स इथे आली आहे तर असं काही थोडी होणार आहे. त्याचबरोबर आता आपण पाहतो इथे अधिरा म्हणत असते, आई प्लीज, तुम्हाला काही गोष्टी समजतायत का? हे बघा, इथे ही जरी नर्स आलेली असली ना तरी सुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात घे ना, ती का आली, कशामुळे आली? तुम्हाला त्रास होतोय म्हणून ती आलेली आहे ना. अगं ती काही फुकट थोडी ना आली आहे, ती पैसे घेणार आहे ना आणि ती पैसे घेणार आहे म्हटल्यावर इथे काय आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करायचंय हे मात्र तुला समजत नाही का, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. त्याच वेळेला मात्र अधिरा म्हणत असते, आई तुमच्या अशा वागण्यामुळे ना माझं कामामध्ये धडनीट लक्ष सुद्धा लागत
लागत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. प्लीज इथे जे काही पैसे वगैरे द्यायचे आहेत ना, ते सगळे पैसे मी देईल ना, पण तुम्ही उगाचच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी अजिबातच करू नका, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र मंदाकिनी म्हणत असते, पैसे तू देणार आहेस, पण ते पैसे कुठून येणार आहेत, काय होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मला समजायला नको का? मुळात मला ह्या बाईची गरजच नाहीये. तुम्हा सर्वांना मी जीवावर आली आहे का? तुम्ही जर असं केलं तर कसं होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे मंदाकिनी म्हणत असते, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, मला तुमचं काही कोणाचं ऐकायचं नाही आणि त्याचबरोबर इथे तुम्ही माझ्याशी बोलू सुद्धा नका. मग आता मात्र इथे स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, हे बघ अधिरा, कशाला उगाचच नाही त्या गोष्टी आणि ह्या बाईच्या नादी लागतेस. ह्या सगळ्या गोष्टी करून आणि ह्या बाईच्या नादी लागून मात्र इथे काहीही होणार नाही, ही गोष्ट मात्र इकडे तू नीट ध्यानात ठेव. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं तरी सुद्धा ही बाई सुधारणार नाहीये. जाऊ दे ह्या मावशींना निघून, यांना इथे थांबून काहीच उपयोग नाही, असं म्हणून आता त्या निघून गेलेल्या असतात. तेव्हा मात्र स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला म्हणू लागतात, मंदाकिनी, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे एक दिवस मात्र तू एकटी पडशील, ही गोष्ट तू नीट लक्षात ठेव. अगं इथे ती पोरगी तुझ्यासाठी किती आणि काय काय करते, एक नंबरचा कटकटी स्वभाव आहे तुझा. एक दिवस एकटी पडली की मग माझ्याकडे येऊ नकोस. मंदाकिनी म्हणत असते, पडेन ना मी एकटी तेव्हा माझी बघून घेईन, मला तुम्हा सर्वांची कोणाचीच काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता अर्पिता ही शांतपणे मोबाईल खेळत बसलेली असते. तेवढ्यातच तिच्याकरिता मेड चहा घेऊन येते. मग अर्पिता म्हणू लागते, एवढा उशीर आणलास चहा, मी केव्हापासून येऊन बसली आणि आत्ता घेऊन येतेस का चहा? सॉरी ताई, बरं ठीक आहे, जेवणामध्ये काय बनवू? मला ना मस्त बासुंदी, पुरी, त्याचबरोबर मसाले भात, ह्या सगळ्या गोष्टी खायच्यात आणि ही माझी ऑर्डर आहे. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा मी डायनिंग टेबलवर येईल जेवायला तेव्हा मला आग्रह करायचा, कळलं? आणि तेव्हा मात्र हे सगळं मी बनवायला सांगितलं असं अजिबातच सांगायचं नाही, ही गोष्ट नीट ध्यानात ठेव. तेव्हा ती म्हणत असते, हो चालेल. आता चहा घेते आणि म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टींची मी किती दिवसापासून वाट बघत होते, ह्या सगळ्या गोष्टीला मी कितीतरी दिवस मिस केला आहे, असं अर्पिता म्हणते आणि त्यानंतर चहा पिऊ लागते. तेवढ्यातच मल्लिका आलेली असते आणि मल्लिका आल्याबरोबर स्वानंदीच्या बाबतीत इथे आता किरकिर करू लागते. मग अर्पिता म्हणत असते, मॉम, माझा खाली केलेला ड्रामा तुला कसा वाटला? तेव्हा मल्लिका म्हणत असते, काय ड्रामा? हो, मी ड्रामाच केलाय तो. तुला काय वाटलं? खरंच इथे माझा नवरा मला इकडे घेऊन आलाय आणि भांडून इथे सोडून गेलाय असं वाटतंय का? अगं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना मी माझ्या नवऱ्याला सुद्धा इन्व्हॉल्व करून घेतलंय आणि तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला साथ दिली आणि ह्या सगळ्यात इन्व्हॉल्व झालाय. तेव्हा मल्लिकाचा चेहरा पाहण्यासारखाच होतो. तिला तर तिची मुलगी अशा पद्धतीने वागेल आणि काही करेल ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबातच विश्वास नसतो. तेव्हा ती म्हणत असते, काय अप्पी, खरं? हो मम्मा, अगं मी ह्या हवेलीला, ह्या महालाला मिस करत होते गं. मला तिकडे राहून राहून वैताग आला होता. रोजचीच ती किटकिट आणि रोजचंच ते सगळं, मी ह्या सगळ्या गोष्टी मिस करत होते आणि म्हणूनच मी माझ्या नवऱ्याला ह्या ड्रामामध्ये इथे इन्व्हॉल्व करून घेतलं आणि म्हणूनच तो मला इथे ठेवून गेला आहे. मग आता मल्लिका म्हणू लागते, वा वा अप्पी, खरंच ग, खरंच माझी पोरगी शोभतेस बरं का तू. बरं झालं तू इथे आलीस आणि तू आता आलीस ना, त्यामुळे मला फार जीव आलाय, आधार वाटतोय ग कोणाचा तरी. तेव्हा ती म्हणत असते, हो मॉम, त्यामुळेच तर मी आलेली आहे. पण ह्या स्वानंदीचं ना मला काही कळतच नाहीये. स्वानंदी मात्र ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेली नाही म्हणजे मिळवलं. मग अप्पी म्हणत असते, कशी काय जाणार? तिला काय भेटणार आहे मुळाशी जायला आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला? अजिबातच काही भेटणार नाहीये. मल्लिका म्हणते, पण तरीसुद्धा आत्ता स्वानंदी विचारत होती मला की इथे त्या कशा आल्यात, का आल्यात, त्याचबरोबर तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या खानाखुणा तिने बघितल्यात असं काहीसं म्हणत होती. तेव्हा अप्पी म्हणत असते, बघू देत का, काही जरी बघितलं तरी माझा नवरा थोडी ना तिला काही सांगणार आहे आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी थोडी ना समजणार आहेत. तू काळजी अजिबातच करू नको, असं ती बोलू लागते. दुसरीकडे आपण पाहतो आता समर हा घरीच असतो. आनंदचा कॉल आलेला असतो. तेव्हा आनंद म्हणत असतो, तू अजिबात काळजी करू नकोस, घरी सगळं कसं आहे, ठीक आहे ना, अर्पिता ठीक आहे ना, त्याचबरोबर आजीची आणि स्वानंदीची सुद्धा काळजी घे. अरे पण ती क्लायंट बरोबरची मीटिंग मी आहे ना हँडल करायला, तुला काळजी करायची काहीच गरज नाही, सगळं काही व्यवस्थित करेल आणि मी असताना तुला ह्या सगळ्या गोष्टी बघायची आणि हे सगळं करण्याची सुद्धा गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो.
आता समोर फोन ठेवल्यानंतर शांत बसलेला असतो. पण त्यानंतर मात्र अर्पिताचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण, त्याचबरोबर त्याने तिला घरी आणून सोडलेलं, हे सगळं काही आठवू लागलेलं असतं आणि त्याच विचारामध्ये आता मग्न झालेला असतो. स्वानंदी येते आणि म्हणत असते, राजवाडे तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा तो म्हणत असतो, स्वानंदी मॅडम कसा ठीक असणार आहे? मला कळत नाही हे सगळं कशा पद्धतीने झालंय. आत्ता मला सगळ्या गोष्टी उलगडू लागलेल्या आहेत. अर्पिता सतत माहेरी यायची आणि इथे राहायची. बहुतेक ना तिच्या सासरी तिला त्रास होत असावा आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला सहन होत नसाव्या, म्हणून ती कदाचित अशा पद्धतीने वागत असावी. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जुळवल्यावर हे सगळं काही समजते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे मी काय म्हणते हे बघा, मी खरं तर अर्पिताशी बोलायला गेले असते, पण ती माझ्यासोबत एवढं मनमोकळेपणाने बोलणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही एकदा अर्पितासोबत बोलून घ्यावं. आणि तेव्हा तो म्हणत असतो, पण इतक्यात नको, वातावरण सगळं तापलेलं आहे, तिची मनस्थिती नाहीये, ती किती ट्रॉमामध्ये गेली बघितलं ना तुम्ही. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे पण भांडणाचं मूळ हेतू काय आहे, त्याचबरोबर इथे नेमकं झालंय काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला हव्यात. मी काय म्हणते, तुम्ही ना इकडे दोघांसोबत सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बोला. म्हणजे अगोदर इथे अर्पिताशी बोला किंवा त्यांच्या नवऱ्याशी बोला आणि त्यानंतर मग अर्पिताशी बोला. म्हणजे दोघांची सुद्धा मतं आणि त्याचबरोबर भांडणाचं नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे वाद झालेत ही गोष्ट आपल्याला समजेल असं ती बोलू लागते. तेव्हा समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम पण आत्ता मात्र मला नाही बोलायचंय. का हो? कारण तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? अहो ती माहेरी जात नव्हती, पण मी तिला जबरदस्ती माहेरी पाठवलंय आणि त्याच सासरी पाठवलंय आणि त्याचबरोबर ती सतत माहेरी यायची. आता मात्र असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे चुकतायत आणि माझ्यामुळे अर्पिताला इथे त्रास झालेला आहे. अहो पण दादा आहे मी तिचा, एका बापाच्या जागी ते लेकरं मला पाहतात आणि आज मी तिच्या बाबतीत अशी मोठी चूक केली. स्वानंदी म्हणू लागते, राजवाडे प्लीज तुम्ही शांत व्हा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची मुळात चूक नाहीच आहे. तुम्ही स्वतःला का दोष देताय? हे बघा, आपल्याला भांडण नेमकं कोणाकडून झालंय, का झालंय, कशामुळे झालंय, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही हे सगळं व्यवस्थित हँडल कराल आणि त्याचबरोबर दोघांशी सुद्धा बोलून सगळं काही सॉल्व्ह कराल. तेव्हा समर म्हणत असतो, पण स्वानंदी मॅडम एक गोष्ट मात्र नक्की आहे, आत्ता मला त्या दोघांशी सुद्धा गरम आहे तोपर्यंत बोलायचं नाहीये. जेव्हा ते दोघेही जण शांत होतील तेव्हा मात्र मी नक्कीच बोलेल, असं म्हणून तो निघून जातो. आता स्वानंदी म्हणू लागते, विचार करू लागते, नाही कुठेतरी काहीतरी गणतंय, कुठेतरी पाणी मुरतंय आणि मलाच आता ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जावं लागेल असा ती विचार करत असते. दुसरीकडे अर्पिता आता हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बसलेली असते. तेवढ्यात शुश धावतच तिच्याकडे येते आणि म्हणत असते, अप्पिताई अप्पिताई प्लीज मला थोडी मदत करा ना, मला ना एक रील शूट करायचा आहे आणि खूप अर्जंट आहे, प्लीज तुम्ही माझा रील शूट कराल का? तेव्हा अर्पिता म्हणत असते, काय चाललंय तुझं? मी मी काही तुझी नोकर आहे का? तू अशा पद्धतीने माझ्याशी बोलतेस? नाही, सो सॉरी, तुम्ही माझ्या नोकर नाही आहात, पण प्लीज काय झालं ना, मी शूट केला असता पण माझं ना ट्रायपॉड ना इथे खराब झालंय, म्हणजे ते पण ना मोडलंय, मग मोबाईल पकडायलाच कोण नाही आहे, म्हणजे मला तुम्ही थोडंसं मदत केली असती तर बरं झालं असतं. मग अर्पिता म्हणत असते, असा मोबाईल ठेवायचा आणि त्यानंतर रील शूट करायची. हां बेस्ट आयडिया आहे. कोणत्या गाण्यावर रील शूट करतेस गं? आहे ना एक तेलुगू गाणं आहे. तेव्हा ती म्हणत असते, तू जर माझा डान्स बघितलास आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्यास ना तर तुला समजणार सुद्धा नाही की माझा डान्स बघतेस का तू? तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही माझ्याबरोबर नाचाल का? हो चालेल ना, चल. असं म्हणून आता हॉलमध्ये मोबाईल सेट ठेवला जातो आणि हॉलमध्ये मोबाईल सेट केल्यानंतर आता इकडे त्या रील शूट करत असतात. स्वानंदी देवासमोर नमस्कार करत असते आणि म्हणत असते, आत्ताच आधिरा आणि रोहनचं भांडण कुठंतरी इथे रुळावर लागलं होतं, पण आता मात्र पुन्हा अर्पिताताईंचं आणि त्यांचा संसार ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा टास्क बनून समोर आल्यात. इथे दोघी जणी रील शूट करत असतात. तेवढ्यातच मेड आता इथे सूप घेऊन आलेली असते आणि सूप घेऊन आल्यानंतर अर्पिताचा धक्का मात्र तिला लागतो. धक्का लागल्याबरोबर ते सूप बाऊल आणि ट्रे हे सगळं काही जमिनीवर पडतं, त्याचा आवाज होतो. स्वानंदी आवाजाच्या दिशेने धावतच जाते. अर्पिता मात्र त्या मेडवरती ओरडत असते, तुझे डोळे गेलेत का मूर्ख? बघून चालता येत नाही का तुला? दिसत नाही का? अशा गोष्टी ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, सॉरी ताई, चुकून धक्का लागला आणि त्याचबरोबर चुकून धक्का लागला आणि उद्धटपणे हे सगळं तू माझ्याशी बोलतेस. तुझी हे सगळं काही बोलण्याची आणि हे सगळ्या काही गोष्टी करण्याची हिंमत कशी झाली? असं म्हणून ती तिच्यावर हात उचलणार तेवढ्यातच स्वानंदीमध्ये पडते आणि तिचा हात पकडते.
आता तिचा हात पकडल्यानंतर ती म्हणत असते, हे सगळं काही करण्याची तुमची हिंमत कशी झाली? काय समजताय कोण स्वतःला तुम्ही? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरांवर, या घरात काम करणाऱ्या सर्वांवर हात उचलायचा नाही, ही साधी गोष्ट तुम्हाला माहिती नाही का? लास्ट टाइम राजवाड्यांनी काय सांगितलं होतं हे सगळं काही तुम्ही विसरलात का? तेव्हा ती म्हणू लागते, तिला बघून चालता येत नाही का? तिने मला धक्का दिला. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, जरी चुकून झालं असलं तरी सुद्धा इथे हात उचलणं हा पर्याय नाहीये. त्याचबरोबर तुम्ही इथे हॉलमध्ये नाचत होता, तिची ती बघून चालत होती, तुमचा धक्का तिला लागलाय आणि तसंही खाली पडल्याबरोबर ती तुम्हाला स्वारी म्हणाली. तेव्हा अर्पिता म्हणत असते, प्रत्येक वेळी इथे माझी चूक तुला कशी काय दिसते? स्वानंदी म्हणत असते, कारण तुम्ही चुका करता म्हणून तुम्हाला इथे तसं म्हटलं जातं किंवा दोष दिला जातो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर रील शूट करायची आहे तर तुम्ही तिकडे जाऊन करायची ना. त्याचबरोबर राजवाड्यांनी लास्ट टाइम काय वॉर्निंग दिली होती ही गोष्ट लक्षात नाही आहे का तुमच्या? सुष्मिता म्हणत असते, अप्पीताई चला ना प्लीज आपण बाजूला जाऊन रील शूट करूया. तेव्हा स्वानंदी मेडला विचारत असते, तुला लागलं वगैरे तर नाही ना, तू ठीक आहेस ना? तेव्हा ती म्हणत असते, हो मी ठीक आहे, मला काहीच नाही झालेलं. मग तेवढ्यातच आता इथे अर्पिताचा फोन वाजलेला असतो. मग स्वानंदी तो वाजणारा फोन बघते. इकडे ह्या दोघींचं रील शूट करणं सुरूच असतं. तर तो फोन असतो तिच्या नवऱ्याचा म्हणजेच आशिषचा. फोन आल्यानंतर स्वानंदी पाहते आणि त्यानंतर अर्पिताला म्हणत असते, तुमचा फोन वाजतोय, बहुतेक आशिषचा आहे, तुम्हाला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं असेल. अर्पिता एक वेळा फोन उचलत नाही, दुसऱ्यांदा फोन वाजतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघा दुसऱ्यांदा फोन वाजतोय, अर्जंटमध्ये काहीतरी बोलायचं असेल, प्लीज बोलून घ्या. तेव्हा ती म्हणत असते, मी सांगितलं ना तुला, मला त्याच्याशी काहीच बोलायचं नाहीये म्हणून, त्याचं आणि माझं भांडण झालंय. स्वानंदी म्हणू लागते, अहो भांडण झाले ते सगळं जरी ठीक असलं तर पण काहीतरी अर्जंटमध्ये बोलायचं असेल, एवढंसं बाळ घेऊन तुम्ही इथे आलेला आहात, बाळाशी बोलायचं असेल, काहीतरी खुशाली विचारायची असेल. आता अर्पिता म्हणत असते, तू माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये अजिबातच पडू नकोस. तुला मी किती वेळा सांगितलंय ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला त्रास होतो म्हणून. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्हा दोघांना नवरा बायकोच्या नात्यामध्ये तुला पडायची मात्र काहीच गरज नाहीये, समजलं? तो मला कसा ट्रीट करतो, माझ्यासोबत कसा वागतो हे मात्र तुला अजिबातच माहिती नाहीये. स्वानंदी म्हणत असते, अहो पण ते स्वतःहून तुम्हाला फोन करतात ना, मग ते स्वतःहून तुम्हाला फोन करतात तर तुम्हाला बोलायला काय जाते? प्लीज तुम्ही एकदा बोला ना. नाही बोलायचंय मला, तुला माहिती ना तो माझ्यासोबत कसा वागलाय, त्याचं आणि माझं भांडण झालंय, तो मला इथे सोडून गेलाय, तरी सुद्धा मी त्याच्याशी बोलणं तुला अपेक्षित आहे का स्वानंदी? का असं वागतेस तू? का मला उगाचच धारेवर धरतेस? प्लीज प्रत्येक वेळी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायचीच असते का स्वानंदी? असं आता अर्पिता बोलू लागलेली असते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मी तुमच्या कोणत्याही नात्यामध्ये मुळात ढवळाढवळ करत नाहीये. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की तुमच्या नवऱ्याचा फोन येतोय, एकदा नाही तर दोनदा येतोय, त्यामुळे तुम्ही प्लीज तो फोन उचलून बोला. आता मात्र सुष्मिता म्हणत असते, ताई यार जाऊ दे ना प्लीज, अप्पीताई चला ना प्लीज, नको उगाचच वाद घालायला, आपण रील शूट करूयात ना, प्लीज चला ना. असं म्हणून आता मात्र त्या दोघी जणी तिथून निघून जातात. पण स्वानंदी मात्र विचारात हरवलेली असते. ती म्हणत असते, नाही कुठेतरी काहीतरी आहे आणि ते मी शोधून काढणार. तर पाहत राहा विनोद तली ही तुटे ना. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.